कोकणामधली एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते की कशा पद्धतीनं या सगळ्याकडे ज्या एकूण या ज्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या योजना असतील किंवा बाकीच्या इतर सगळ्या योजना असतील त्यांच्याकडे कशा पद्धतीनं सरकार बघतं किंवा ही सगळं प्रशासन बघतं। रस्त्याच्या बाबतीमधली ही बातमी आहे। एरवी रस्ते कोणी दुरुस्त करायची यासाठी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये शाब्दिक चकमकी उडतात, पण दापोलीत कृषी विभागाच्या कार्यक्रमाला राज्यपाल आणि मुख्यमंत्री काय आले आणि जिल्हा परिषदेचा रस्ता सार्वजनिक विभागानं उरकून टाकला। मात्र दोन्ही विभाग म्हणतात आम्ही रस्ता तयार केलेला नाही। मग हा रस्ता तयार केला कुणी आणि तोही एकाच रात्रीत? पाहू हा स्पेशल रिपोर्ट। दापोलीतून चंद्रनगरकडे जाणारा हा रस्ता गेल्या 8-10 वर्षांपासून दुर्लक्षित होता। अर्थात तो आजही आहेच, पण ज्या 200 मीटरपर्यंत राज्यपाल के शंकर नारायणन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार होते तेवढाच भाग चकाचक करण्यात आला। मुळात हा रस्ता जिल्हा परिषदेचा, पण केला सार्वजनिक बांधकाम विभागानं, तरी याची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीयेत। दर महिन्याला राज्यपाल मुख्यमंत्री राज्यपाल येत असल्यामुळे तो रस्ता करणं गरजेचं होतं असं जिल्हा परिषदेनं मान्य केलं, पण आमच्याकडे निधी नाही म्हणून तो रस्ता आम्ही तयार केला नाही असं जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं। पण तो कोणी बांधला हे मात्र सांगायला ते तयार नाहीयेत। आम्हाला आमच्याकडे निधी नसल्यामुळे, जिल्हा परिषदेकडे सध्या कोणत्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे आणि 11th आवरला कोणी काम करायला तयार नसल्यामुळे आम्हाला तो रस्ता घेणं करू शकत नव्हतो आणि त्याप्रमाणे आम्ही तो रस्ता केलेला नाही। हा रस्ता आपोआप झाला असेल तर निधी देण्याचा प्रश्नच येत नाही असं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। सार्वजनिक बांधकाम खात्यानं हा रस्ता केलाय असं आपलं मत आहे, परंतु ते म्हणतात की आम्ही रस्ता केलेला नाही। जिल्हा परिषद म्हणते आम्ही रस्ता केलेला नाही। त्याच्यामुळे अचानक असे आपोआप रस्ते जर जिल्ह्यामध्ये होणार असतील तर या रस्त्यांना शुभेच्छा खऱ्या दिल्या पाहिजेत। आणि जर कोणच जर म्हणत असेल की आम्ही रस्ता केलेला नाही परंतु रस्ता झालेला आहे तर निधी देण्याचा काही प्रश्नच येत नाही। सर्वसामान्यांसाठी रस्ते केले जात नाहीत, पण नेत्यांसाठी सर्व सुविधा असतात हे पुन्हा एकदा या निमित्तानं सिद्ध झालंय। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।